3 जागा हा काँग्रेस लढतोय. 3 जागा जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते किंवा राष्ट्रीय नेते, आमदार साहेब स्वतःला म्हणवतात फक्त 3 जागा लढवतोय काँग्रेस. आणि या 3 जागापैकी 1 जागा स्वतःचा माऊस भाऊ लढवतोय. साहजिकच तुम्ही त्याला उभं केलंय. दुसरी सांगलीची जागा आहे ती पृथ्वीराज पाटील लढवत आहेत, परंतु तुम्ही आपल्या चुलत पुतण्याला पुढे करून त्यांच्या सासूबाईंना अपक्ष म्हणून उभं केलं. त्यामुळं इनडायरेक्टली ती जागा तुमचं घरानंच लढवत आहे. आणि तिसरी जागा पलूस कडेगाव स्वाभाविकच आमदार साहेब लढवत आहेत. म्हणजे सांगली जिल्ह्याची काँग्रेस म्हणजे काय, इन मिन 3 सगळं घरातच. सामान्य कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा की सांगली जिल्ह्यात